हॅलो डिअर फ्रेंड्स, चला मॅट्रिसेसची जर्नी आपण पुन्हा पुढे कॅरी आउट करू. लास्ट टाईम आपण काय बघितलं मॅट्रिसेसमध्ये? लास्ट टाईम आपण टाईप्स ऑफ मॅट्रिसेस बघितलं, बरोबर. एक सोमू नावाचा कॅरेक्टर होता आपल्या लेक्चरमध्ये. सोमूला बरेच सारे डाऊट्स आले, आपण त्याचे डाऊट सॉल्व केलेत. येस. आणि काही इम्पॉर्टंट नोट्स बघितले आपण. मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स, बरोबर आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स, हे आपण फंडे बघितले लास्ट टाईममध्ये. त्या नोट्स महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला मी बोललो होतो दिस नोट्स आर इम्पॉर्टंट इन द पॉईंट ऑफ व्ह्यू एंट्रन्स एक्झामिनेशन. येस. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय नेक्स्ट पार्ट बघतोय आपण. नेक्स्ट काय टाईप्स आहेत, जसं मी काल बोललो होतो तुम्हाला, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ओके, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स, हे काही पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. येस. सो ते पॉईंट्स आपण डिस्कस करू. सर्वात पहिला पॉईंट्स आपण बघतोय व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर मॅट्रिक्स, बरोबर. सिंग्युलर मॅट्रिक्स काय असतो? सिंग्युलर मॅट्रिक्स बघा काय असतो. नंबर 1, सिंग्युलर मॅट्रिक्स आठवतंय तुम्हाला? समजा एक मॅट्रिक्स दिला आहे, फॉर एक्झाम्पल हा मॅट्रिक्स दिला आहे. इथे दिला आहे -3, इथे दिला आहे 3, इथे दिला आहे 1 आणि इथे दिला आहे -1, बरोबर. असा एक मॅट्रिक्स दिला आहे. मी काय करतोय, या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतोय, बरोबर. सो इथे येणार -3, इथे येणार 3, इथे येणार 1, इथे येणार -1. आणि याचा डिटर्मिनंट कसा घ्याल? क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. सो -3 इंटू -1 म्हणजे 3 येणार, आणि मध्ये मायनस साईन असते. 1 इंटू 3 म्हणजे 3 येणार. सो याचा आन्सर येणार 0. जर डिटर्मिनंटचा आन्सर 0 मिळालं तर गिवन मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. एक्झाम्पलवरून तुम्हाला डेफिनेशन कळाली असेल. व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर मॅट्रिक्स? इफ डिटर्मिनंट ऑफ अ गिवन मॅट्रिक्स इज 0 देन इट इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स, बरोबर. काय डेफिनेशन आहे? इफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज 0 देन इट इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स मीन्स काय? हा डिटर्मिनंट, हा मॅट्रिक्स आहे, हा डिटर्मिनंट, बरोबर. सो याचा डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व केला, डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करता येतं, डिटर्मिनंटचा आन्सर 0 मिळालं. दॅट्स वाय गिवन मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. येस. याच्या उलट जर समजा इथे असं असतं, बरोबर. जर समजा इथे असं असतं, बघा आन्सर काय बनलं असतं? -3, -6, बरोबर. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए काय मिळाला असता तुम्हाला? डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0, बरोबर. डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0 मीन्स गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हेरी इझी अँड व्हेरी सिम्पल डेफिनेशन. ह्या डेफिनेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावर MCQ असतात आणि ते MCQ फार म्हणजे महत्त्वाचे आहेत सॉल्व करण्यासाठी. आणि तुमचे डेफिनेशन्स पार्ट असतील. काही मुलं आहेत विसरून जातात सिंग्युलर मॅट्रिक्स काय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स काय, बरोबर. सो हे विसरून नका. सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स बोलतात. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नाही, नॉन 0 येतो, काहीतरी नंबर येतो, बरोबर, त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बोलतात. बरं, याच्यावर सर एक्झाम्पल कसं येतं एक्झाममध्ये? आपण एक एक्झाम्पल बघू सिंग्युलर मॅट्रिक्सचं, ठीक आहे. अगेन आपल्या जे लेक्चरमध्ये आहे सोमू नावाचं कॅरेक्टर आहे, त्याने मला विचारलं की सर सिंग्युलर मॅट्रिक्सचे एक्झाम्पल सांगा. कशा पद्धतीचं एक्झाम्पल विचारतात बघा. MCQ आहे. MCQ एक मॅट्रिक्स दिला आहे 0 1 -2, 0 1 -2, देन -1 0 3, ओके. आणि दिला आहे λ-3 0. हा एक मॅट्रिक्स दिला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की द मॅट्रिक्स इज सिंग्युलर. हा मॅट्रिक्स काय आहे? सिंग्युलर आहे. हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. आपण असं पकडू, इफ ए इज इक्वल्स टू हा मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर, देन त्यांनी म्हटलं आहे की λ इज इक्वल्स टू 12चे मुलं बघत असतील तर डायरेक्ट तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. लॅम्बडाच्या व्हॅल्यू इथे ऑप्शन्समध्ये दिले आहेत. आन्सर -2, त्याच्यानंतर दिलं आहे -1, त्याच्यानंतर C दिलं आहे 1 and 2, बरोबर. जे 12चे मुलं आहेत ते डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करू शकता. 11चे मुलं पण करू शकतात, त्यांचा डिटर्मिनंट झाला असेल तर, ओके. नसेल झाला तर मी आहेच. 0 1 -2, त्याच्यानंतर -1 0 3, त्याच्यानंतर λ-3 0 इज इक्वल्स टू काय घ्याल? 0. वाय? बिकॉज मॅट्रिक्स इज सिंग्युलर. मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल तर त्याचा डिटर्मिनंट काय येणार? 0 येणार. हे गोष्ट क्लिअर झाली. आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. साईन असाइन कराल तुम्ही, प्लस मायनस प्लस.
बरोबर. चला आन्सर काय येणार बघा बरं. तुम्ही झिरोला याला सोडा डायरेक्ट, -1 घ्या. याला का बरं सोडा, कारण की तुम्ही झिरो ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं 0 - 0 + 9 काही फायदा नाही ना, कारण की आन्सर झिरोच येणार आहे. ओके, -1. डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात माहिती आहे ना तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही पहिले 0 सिलेक्ट केला, त्याच्यानंतर मग 0 कुठं आहे, फर्स्ट कॉलम फर्स्ट रो डिलीट केला, 0 × 0 0 येणार, 0 + 9 सो +9 असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर हा -1 घ्या, -1 घेतला, -1 कुठे आहे, सेकंड कॉलम फर्स्ट रो डिलीट करा, राहिलं काय -1 3 लॅम्बडा 0, -1 × 0 0 -3 लॅम्बडा, येस 0 -3 लॅम्बडा करेक्ट आहे. -2 + -2 सो -2 सिलेक्ट केला, -2 कुठे आहे, थर्ड कॉलम फर्स्ट रो सोडून द्या, -1 × -3 सो येणार 3, -1 × -3 ओके 3 येणार, -0 इज इक्वल्स टू काय येणार 0. चला याला फक्त सॉल्व करायचं आहे. पहिला हा 0 होतोय, ओके पहिला 0 झाला, +3 होणार, +3 लॅम्बडा, त्याच्यानंतर -6 येणार, -6 इज इक्वल्स टू 0. म्हणजे तुम्हाला इथं कळतं आहे की 3 लॅम्बडा इज इक्वल्स टू 6 येणार, सो लॅम्बडा इज इक्वल्स टू आन्सर येणार 2, ऑप्शन डी. बरोबर. सो या टाईपचे MCQ येतात. काही MCQ मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी देणार आहे सॉल्व करण्यासाठी याच्यावर बेस्ड. येस, सो या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. व्हेरी 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 सिम्पल. नेक्स्ट पॉईंट आपण बघू टॉपिकचा. हा झाला सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर. नेक्स्ट पॉईंट आहे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स झाला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स झाला. आता आपण बघतोय अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. त्यापूर्वी आणखी एक पॉईंट बघू आपण. नेक्स्ट पॉईंट, तुम्ही पॉईंट लिहितच असाल, आता मला माहिती नाही किती नंबरचा पॉईंट आहे. सो इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. बघा इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स काय असतो. समजा आता तुम्हाला इथे इफ A इज इक्वल्स टू एक मॅट्रिक्स दिला आहे ABCD, कॉमा B इज इक्वल्स टू एक मॅट्रिक्स दिला आहे 1 2 3 4, बरोबर. हे दोन मॅट्रिक्स दिले आहेत आणि तुम्हाला सांगितलं आहे की दीज टू मॅट्रिक्स आर इक्वल. हे मॅट्रिक्स काय सांगितले आहेत, इक्वल सांगितले आहेत. बघा मॅट्रिक्स इक्वल असण्यासाठी मी इथे लिहितोय टू मॅट्रिसेस आर सेट टू बी इक्वल इफ अँड ओनली इफ बाय कंडिशनल. बरोबर आहे. इफ अँड ओनली इफ नंबर 1 दे हॅव सेम ऑर्डर, त्यांची ऑर्डर सेम असली पाहिजे. पॉइंट क्लिअर आहे. चला नंबर 2 अँड देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये ह्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत. देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. मग आता तुम्हाला सांगितलं आहे की इफ A अँड B आर इक्वल, हे दोन मॅट्रिक्स इक्वल सांगितले आहेत. बरोबर. मग आता इथे तुम्हाला डेफिनेशन पण कळाली की इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स काय असतं. टू मॅट्रिसेस आर सेट टू बी इक्वल इफ अँड ओनली इफ दे हॅव सेम ऑर्डर, त्यांची ऑर्डर सेम असली पाहिजे. ऑर्डर कळताय ना तुम्हाला, याची ऑर्डर 2/2, याची ऑर्डर 2/2. बरोबर. अल्सो देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मीन्स काय, हे बघा याचा हा A11, बरोबर, याचा हा B11, दॅट इज नथिंग बट देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. हा A12, हा B12, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो हे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असले पाहिजे. म्हणजे आता तुम्ही इथे A इज इक्वल्स टू B लिहू शकता. यस, A इज इक्वल्स टू B जर तुम्ही लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल की A इज इक्वल्स टू 1 आहे, B इज इक्वल्स टू 2 आहे, C इज इक्वल्स टू 3 आहे आणि D इज इक्वल्स टू काय येणार 4. ऑन द बेसिस ऑफ इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स आपण याला असं लिहू शकतो. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना हे फंडे खूप कामाला येतात. ठीक आहे. हा कन्सेप्ट कळाला तुम्हाला इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. ओके चला पुढे. नेक्स्ट आहे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. मी जेव्हा 11वी 12वीला होतो तेव्हा माझा खूप फेवरेट टॉपिक होता मॅट्रिसेस. खूप आवडायचा कारण की खूप इझी होता. व्हेरी 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 सिम्पल.
त्यामुळे मला खूप आवडायचा आणि आमच्या वेळेस हा जवळपास 8 मार्क्सला, माझं पण 11वी-12वी झालं आहे बरं का, ते माझ्या वेळेस हा जवळपास 8 मार्क्सला विचारायचे मॅट्रायसिस, आणि याच्यामध्ये सर्व हीच थिअरी होती, सर्व ह्याच गोष्टी होत्या. तेव्हापासून लक्षात आहे की अच्छा मॅट्रायसिस या टाईपमध्ये चालतो. बरं पुढे बघा, नेक्स्ट आहे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट पॉईंट आहे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. बरं, अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये सर्वात पहिली गोष्ट, वी कॅन ॲड टू मॅट्रिक्स, वी कॅन सबस्ट्रॅक्ट टू मॅट्रिक्स. बरोबर, आपण मॅट्रिक्सवर ऑपरेशन्स करू शकतो. कुठले ऑपरेशन्स करू शकतो? आता आपण 2 मॅट्रिक्सला ॲड करू शकतो, 2 किंवा 3 किंवा 4 मॅट्रिक्सला आपण ॲड करू शकतो, त्यांना आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो, मॅट्रिक्सला आपण मल्टिप्लाय करू शकतो. ओके, दीज आर नथिंग बट दी ऑपरेशन्स, बट वी कॅन डिवाइड मॅट्रिक्स बाय मॅट्रिक्स. तुम्हाला माहिती आहे, 12च्या मुलांना माहिती आहे की मॅट्रिक्सला आपण डिवाइड करू शकत नाही. येस, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट केला जातो, डिव्हिजन होत नाही. ठीक आहे, हे बेसिक काय म्हणतात त्याला ऑपरेशन्स आहेत मॅट्रिक्सचे. कुठले बेसिक ऑपरेशन्स आहेत की आपण 2 मॅट्रिक्सला ॲड करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. येस, सोबतच आणखी एक ऑपरेशन आहे ट्रान्सपोजवालं. बरोबर, आणि ट्रान्सपोज हे ऑपरेशन बघितल्यानंतर मग आपण 2 टाईप पुन्हा बघू शकतो, एक सिमेट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स तुम्ही बघितल्यानंतर त्याचे तुम्ही अगेन आणखी काही टाईप्स आहेत मॅट्रिक्सचे ते बघू शकता. ऑन द बेसिस ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स तुम्ही इनव्हॉल्युंटरी मॅट्रिक्स, आयडेम्पोटंट मॅट्रिक्स काय असतो, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स काय असतो, ह्या गोष्टी बघू शकता. येस, आता आपण बघू अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघतोय, ॲडिशन ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचे ॲडिशन करण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत? ओके, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स. जसं आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्समध्ये बघितलं की त्यांची ऑर्डर सेम असली पाहिजे, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्समध्ये पण सेम बंडा. सोमूने मला विचारलं की सर ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स कशी करायची? मी त्याला बोललो, बेटा हे बघ, असा एक मॅट्रिक्स असेल ए हॅव्हिंग 1 2 3 4 हे एलिमेंट्स आहेत एचे, आणि बी हॅव्हिंग एलिमेंट्स 3 4 5 6. बरोबर, हे सिम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. सर्वात पहिली गोष्ट चेक करायची बेटा, मॅट्रिक्स ॲडिशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा दोन्ही मॅट्रिक्सच्या ऑर्डर ह्या सेम असतील. जेव्हा दोन्ही मॅट्रिक्सच्या ऑर्डर ह्या सेम असतील. तो बोलला ओके सर, मला समजलं, दोन्हीही मॅट्रिक्सच्या ऑर्डर काय पाहिजे? सेम पाहिजे. सोबतच ॲडिशन करताना एक फंडा लक्षात ठेवायचा, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड करायचे. ओके, कुठल्या एलिमेंट्स ॲड करायचे? करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. म्हणजे आता बघा, 1ला हा 3 करस्पॉन्डिंग आहे, 2ला 4 करस्पॉन्डिंग आहे, 3ला 5 करस्पॉन्डिंग आहे, आणि 4ला 6 करस्पॉन्डिंग आहे. सो वी कॅन ॲड. बरोबर, म्हणजे आता सर ए प्लस बी इज इक्वल्स टू असं मिळणार का? ए प्लस बी इज इक्वल्स टू मिळणार 4 6 त्याच्यानंतर 8 आणि 10. मी बोललो बरोबर आहे. येस, हे सॉल्व केलं आहे. ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स इज व्हेरी सिम्पल. सर मग आता आपलं सबस्ट्रॅक्शन अशी करू शकतो का? याच्यामध्ये कुठं टाईमपास करायला परवडतो? हे तुम्हाला येतं, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन तुम्ही आरामात करू शकता. बरोबर, फक्त याच्यावरचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. काही प्रॉब्लेम्स ॲडिशन सबस्ट्रॅक्शनवर JEE पण विचारलेले आहेत, ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार. बरोबर, बट हे बेसिक फंडे तुम्हाला समजले पाहिजे. मग आता सोमूला मी सांगितलं की बेटा सबस्ट्रॅक्ट कर. सोमू सबस्ट्रॅक्ट करतोय. 1 - 3 त्यांनी केलं, त्याला आन्सर -2 मिळालं. 2 - 4 केला, आन्सर -2 मिळालं. 3 - 5 केला, आन्सर -2 मिळालं. 4 - 6 केला, आन्सर -2 मिळालं. ओके, सोमूने विचारलं सर मी -2ला बाहेर घेऊ शकतो का मॅट्रिक्समधून? हां, -2ला जर बाहेर घेतलं तर इथे येणार 1, इथे येणार 1, इथे येणार 1, इथे येणार 1. सिम्पल. बरोबर, सो असा मॅट्रिक्स मिळणार. -2ला आपण कॉमन घेतलंय. बरोबर, सो हा जो आहे हा -2, याला तुम्ही म्हणू शकता इट इज नथिंग बट दी स्केलार मल्टिपल. हा -2 काय आहे? -2 स्केलार मल्टिपल आहे. तुम्ही त्याला कॉमन घेऊ शकता. एकदम सिम्पल गोष्ट आहे. बरं, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स, सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स दोन्हीही एकाच वेळी तुमचे होऊन गेलेत. येस, काही रूल्स आहेत बघा, ॲडिशनचे काही रूल्स आहेत. प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन म्हणू आपण त्याला. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये पहिला फंडा आपण बघितला ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स. ॲडिशन ऑफ मॅट्रिक्समध्ये आपण आता बघतोय प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स ॲडिशन. माझ्या रायटिंगकडे जाऊ नका. ओके, मला काय सांगायचं आहे ते फक्त समजून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स ॲडिशन.
मला थोडंसं फास्ट लेक्चर घ्यायचं असतं कारण की कमी टायमिंगमध्ये जास्त कंटेंट तुम्हाला दिलं गेलं पाहिजे. ओके, हा माझा हेतू आहे. दॅट्स वाय प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स ॲडिशनमध्ये सर्वात पहिला फंडा आहे की मला सांगा हे असं होऊ शकतं का ए प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ए. ओके, हां होऊ शकतं. ए प्लस बी इज इक्वल्स टू काय येऊ शकतं, बी प्लस ए. याला तुम्ही बोलाल की मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. बरोबर, हा शब्द ऐकला असेल तुम्ही, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी मीन्स वी कॅन ॲड टू मॅट्रिक्स बाय एनी ऑर्डर. ठीक आहे, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही रिअल नंबरमध्ये पण बघितली असेल, तेव्हा तुम्ही बोलले असाल की वी कॅन ॲड टू नंबर्स बाय एनी ऑर्डर. बरोबर, या ठिकाणी तुम्ही बोलताय की वी कॅन ॲड टू मॅट्रिक्स बाय एनी ऑर्डर. तुम्ही मॅट्रिक्सला कसंही ॲड करू शकता. नंबर 2 समजा असं असेल ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी इज इक्वल्स टू तुम्ही लिहू शकता ए प्लस बी प्लस सी. याला तुम्ही बोलाल असोसिएटिव्ह. बरोबर, याला कम्युटेटिव्ह लॉ बोलतात, याला असोसिएटिव्ह लॉ बोलतात. ठीक आहे, हे झालं 2. नंबर 2. नंबर 3 थर्ड नंबर बघा. ओके, इट इज नथिंग बट दी ॲडिटिव्ह इनवर्स. हा ॲडिटिव्ह इनवर्स आहे, मायनस ए. अपोजिट आहे ना, इनवर्स एचा अपोजिट मायनस ए. सो आन्सर काय येणार, नल मॅट्रिक्स. इथे आन्सर काय येणार, नल मॅट्रिक्स. याला तुम्ही बोलाल ॲडिटिव्ह इनवर्स. ओके, नंबर 4 कॅन्सलेशन लॉ बघू आपण. समजा ए प्लस बी इज इक्वल्स टू तुम्हाला दिलं आहे ए प्लस सी. ओके, सो तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही नेक्स्ट लाईनवर लिहू शकता बी इज इक्वल्स टू सी. तुम्ही काय केलं, एला कॅन्सल करून टाकलंय, याला बोलतात कॅन्सलेशन लॉ. बरोबर, कॅन्सलेशन लॉ. सो अशा पद्धतीने ह्या प्रॉपर्टीज आहेत, मॅट्रिक्स ॲडिशनच्या प्रॉपर्टीज आहेत. लक्षात ठेवायला काय, लक्षात ठेवायला काय मोठी गोष्ट नाही आहे. व्हेरी 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 सिम्पल. कॅन्सलेशन लॉ पण असंच लक्षात राहतो. वी कॅन ॲड अ मॅट्रिक्स बाय एनी ऑर्डर. लाईक दॅट हिअर ऑल्सो सेम, वी कॅन ॲड मॅट्रिक्स बाय एनी ऑर्डर. बस हा ॲडिटिव्ह इनवर्स आहे. काय असं लक्षात ठेवायची गोष्ट नाही आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. चला मी क्लिअर करतोय प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स ॲडिशन. फक्त हे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत आणि तुम्हाला ह्या समजल्या पाहिजे. रेग्युलरमध्ये व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला याला एक्झाम्पल पण दिलेले असतात. ओके, सो तुम्ही व्हेरीफाय करू शकता. काय करायचं असतं, फक्त मॅट्रिक्स ॲडिशन करायची आहे, LHS घ्यायचं आहे, RHS घ्यायचं आहे आणि जस्ट फक्त सॉल्व करायचं आहे. ओके, सो हे झालं मॅट्रिक्स ॲडिशन. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे स्केलार मल्टिप्लिकेशन. बस हा शेवटचा पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. स्केलार मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, स्केलार मल्टिप्लिकेशन मीन्स काय बघा. एक मॅट्रिक्स घेतला, 2 मिनटापूर्वी आपण केलं आहे स्केलार मल्टिप्लिकेशन. 3 4 3 9 या 3 7. ठीक आहे, हा एक मॅट्रिक्स घेतला, या मॅट्रिक्सला नाव दिलं तुम्ही ए. बरोबर, आता तुम्हाला काय सांगितलं आहे, तुम्हाला सांगितलं की फाइंड 3a. काय फाइंड आउट करायचं आहे, 3a. मग आता तुम्ही काय करताय, हा जो मॅट्रिक्स ए आहे या मॅट्रिक्सच्या ईच अँड एव्हरी एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय करताय, विच इज नथिंग बट दी स्केलार मल्टिप्लिकेशन. या 3ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करणे म्हणजे स्केलार मल्टिप्लिकेशन. सो याच्यात काही टाइमपास करायला आपल्याला परवडत नाही. सो सरळ सरळ 9 इथे येणार, 12 इथे येणार, 9 इथे येणार, 21. संपलं. इट इज नथिंग बट दी स्केलार मल्टिप्लिकेशन. तुम्ही प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय पण करू शकता किंवा प्रत्येक एलिमेंटमधून एखादा नंबर जर कॉमन निघत असेल, सेम नंबर कॉमन निघत असेल तर तुम्ही कॉमन पण घेऊ शकता. जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये -2 कॉमन घेतला होता. बरोबर, सो त्या पद्धतीने तुम्ही याला सॉल्व करू शकता, विच इज नथिंग बट दी स्केलार मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, इथे आपण थांबूया. सो हे एक्झाम्पल्स आपण बघितलेत. बरोबर, आपण काही थ्योरी बघितली. ही सर्व थ्योरी तुम्हाला लिहून घ्यायची आहे. याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत, याच्यावरचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला पुढचं लेक्चर 2 लेक्चर झाल्यानंतर मी फक्त एक्झाम्पलच घेणार आहे याचे.
ओके. सो त्याच्यामध्ये मग सर्व एक्झाम्पल येतील. त्याच्यामध्ये मॅट्रिक्स ॲडिशनचे एक्झाम्पल येतील, सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल येतील, त्याच्यानंतर काय अननोन फाइंड आउट करायचं असेल त्याचं एक्झाम्पल येणार, इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स येणार. बरोबर. आज आपण कुठले कुठले पॉईंट्स बघितले एक वेळा ते रिकॉल करा. सिंग्युलर मॅट्रिक्स काय असतो? सिंग्युलर मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स बोलतात. ज्याचा 0 येत नाही, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बोलतात. बरोबर. पुढे आपण काय बघितलं? पुढे आपण इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स बघितली. इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स केव्हा पॉसिबल असते? जेव्हा दोन मॅट्रिक्स हे सेम ऑर्डरचे असतील आणि त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स पण इक्वल असतील, तेव्हाच ते दोन मॅट्रिक्स इक्वल बोलले जातात. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं ऑपरेशन्स अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. बरोबर. त्याच्यामध्ये आपण बघितलं ॲडिशन. ॲडिशन केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा दोन सेम ऑर्डरचे मॅट्रिक्स असतील तेव्हा ॲडिशन ॲज वेल एज सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे. बरोबर. ॲडिशन कसं करतात? करस्पॉन्डिंग एलिमेंटला ॲड करतात, सरळ सरळ प्रत्येक एलिमेंट ॲड करत चालतात. बरोबर. सो ह्या गोष्टी आपण बघितल्या. सोमू नावाच्या कॅरेक्टरला ह्या सर्वच्या सर्व गोष्टी समजल्यात. बरोबर. तुम्हाला समजल्यात का? बघा, स्केलर मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो व्हेरी 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 सिम्पल. सिंग्युलर मॅट्रिक्सचा आपण एक एक्झाम्पल घेतलं, त्याच्यासारखे तुम्ही खूप सारे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. 11th स्टँडर्डच्या मुलांनी त्यांच्या बुकमध्ये जी एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजमधले काही प्रॉब्लेम्स तुम्ही ट्राय करू शकता. बरोबर. ओके. सो अशा पद्धतीने आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. चला बघा पुढे. ओके. बघा, सोमूने पुन्हा विचारलं की सर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, मग स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये त्याला एक डाऊट आला की सर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स काय असतो? बरोबर. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये ट्रेस ऑफ मॅट्रिक्स काय असतो? तर त्याचं जे आन्सर आहे ते आहे ट्रेस ऑफ मॅट्रिक्स मीन्स सम ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स, सम ऑफ ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स इज कॉल्ड ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. बरोबर. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सम ऑफ ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे टर ए, याला हे बघा ट्रेस ऑफ मॅट्रिक्सला टर ए असं डिनोट करतात, टर ए. आणि याचा आन्सर येणार 1 + 1 + 7 म्हणजे याचा आन्सर बनणार 9. ओके. ट्रेस ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला कळाला. काय असतो ट्रेस ऑफ मॅट्रिक्स? सम ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स इज कॉल्ड ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. मग ट्रेस ऑफ मॅट्रिक्सचा आन्सर तुम्हाला इथे मिळाला 9. ठीक आहे. सो काही प्रॉपर्टीज आहेत ट्रेस ऑफ मॅट्रिक्सच्या. सो टर ए प्लस मायनस बी असेल तर याला तुम्ही लिहू शकता टर ए प्लस मायनस टर बी. ओके. सो या पद्धतीने तुम्ही याला असं लिहू शकता. बरोबर. दुसरी प्रॉपर्टी, समजा असं असेल टर ऑफ के इंटू ए आहे असं दिलं आहे, टर ऑफ के इंटू ए आहे, याला तुम्ही लिहू शकता जो स्केलार मल्टिपल आहे हा जो के आहे हा कुठलाही रिअल नंबर असू शकतो, कुठलाही कॉन्स्टंट असू शकतो, त्याला तुम्ही बाजूला घ्या म्हणजे याचा आन्सर येणार टर ऑफ ए. बरोबर. हे MCQ सॉल्व करताना ह्या प्रॉपर्टीज युजफुल आहेत. सो लक्ष द्याल. सो इथे टर ऑफ ए इंटू बी असेल तर तुम्हाला टर ऑफ बी इंटू ए पण सेमच मिळणार. टर ऑफ बी इंटू ए पण सेमच मिळणार. तुम्ही दोन मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं, ए बी फाइंड आउट केला, त्याचा टर फाइंड आउट केला तर तुम्हाला बी एचा पण जो टर मिळेल तो सेम मिळेल. ओके. विच आर नथिंग बट दी प्रॉपर्टीज ऑफ ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. याचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला तुमच्या बुकमध्ये सापडू शकतात, ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व कराल. ओके. चला पुढे जाऊ आपण. आता सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट जो की MCQमध्ये विचारतात आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे विच इज नथिंग बट दी नोट. ठीक आहे. सो मी हे क्लिअर करतोय. बघा पहिला फंडा काय आहे? काय आहे पहिला पॉईंट? पहिला पॉईंट आहे की अ डायगोनल मॅट्रिक्स
इज लोअर अँड अप्पर ट्रायंग्युलर बोथ. बरोबर आहे, कारण की तुम्ही डायगोनल मॅट्रिक्सचं जर ऑब्झर्वेशन केलं, इकडे लक्ष द्या, डायगोनल मॅट्रिक्सचं ऑब्झर्वेशन केलं. फॉर एक्झाम्पल इथे मी एक एक्झाम्पल घेतो आहे 1 0 0 0 3 0 0 0 5. बरोबर, हा एक डायगोनल मॅट्रिक्स मी घेतला आहे. डायगोनल मॅट्रिक्स तुम्ही जर बघितला तर हा अप्पर ट्रायंग्युलर पण आहे आणि लोअर ट्रायंग्युलर पण आहे, बिकॉज याच्या बिलो दी डायगोनल एलिमेंट पण 0 आहेत आणि अबोव दी डायगोनल एलिमेंट पण 0 आहेत. बरोबर, म्हणजे पहिला फंडा सर क्लिअर झाला की डायगोनल मॅट्रिक्स इज लोअर अँड अप्पर ट्रायंग्युलर बोथ. बरोबर. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स किती असतील? कमीत कमी डायगोनल मॅट्रिक्समध्ये झिरो किती लागणार? बरोबर, कमीत कमी डायगोनल मॅट्रिक्समध्ये झिरो किती असायला पाहिजे? काय रिक्वायरमेंट आहे? कमीत कमी झिरो किती असायला पाहिजे? इकडे लक्ष द्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही 3/3चा मॅट्रिक्स घेतला, कशाचा मॅट्रिक्स घेतला? 3/3चा. आपण हे एक्झाम्पलसाठी कन्सिडर करतोय, आपल्याला जनरलाइज आन्सर पाहिजे. ओके, मग आता तुम्ही 3/3चा मॅट्रिक्स घेतला तर याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ झिरोज कंपल्सरी इथे झिरो पाहिजे, कंपल्सरी इथे झिरो पाहिजे, 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 इथे झिरो पाहिजे. मी ज्यांना ॲरो दाखवले ते कंपल्सरी झिरो पाहिजेत. म्हणजे हे सोडून बरोबर, हे सोडून हे झिरो पाहिजेत. ओके, आपण एक काम करू, याला कन्सिडर करू की इथे जे झिरो आहेत हे झिरो, आपण जो हा ट्रायंगल घेतोय अप्पर ट्रायंगल, या ट्रायंगलला आपण एक्स कन्सिडर करू आणि हा जो लोअर ट्रायंगल आपण घेतोय या लोअर ट्रायंगलला पण आपण एक्स कन्सिडर करू. बरोबर. आता महत्त्वाची गोष्ट बघा, मी त्याला एक्स का कन्सिडर केलं आहे? कारण की आपल्याला याच्यावरून एक रिझल्ट फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स. तुम्हाला इथे हे कळालं की सर 2x हे कंपल्सरी झिरो तर पाहिजेच. बरोबर आहे, 2x हे कंपल्सरी झिरो तर पाहिजेत. आता मला सांगा, इकडे लक्ष द्या, माझ्यासोबत राहा, हा एक्स आहे, हा एक्स आहे, मला सांगा एक्स प्लस एक्स. बरोबर, असं झालं एक्स प्लस एक्स प्लस, समजा आता तुम्ही मॅट्रिक्स घेतलाय, जेव्हा m इज इक्वल्स टू n असतो त्या केसमध्ये आपण n इंटू n लिहू शकतो. बरोबर, n इंटू n लिहू शकतो. मग n इंटू nचा जर विचार केला तर n² टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. तुम्हाला माहिती आहे ऑर्डर आपल्याला काय सांगतं? ऑर्डर आपल्याला सांगतं टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. बरोबर, मग आता टोटल नंबर ऑफ एलिमेंट्ससाठी मला सांगा, जेव्हा 3/3चा मॅट्रिक्स आपण घेतला, हा 3/3चा मॅट्रिक्स घेतला, तर इथे nची व्हॅल्यू किती झाली आहे? 3 झाली आहे. म्हणजे याला तुम्ही जनरलाइज काय लिहू शकता? n लिहू शकता. अरे हां, याला तुम्ही जनरलाइज n लिहू शकता, सो याला तुम्ही n लिहू शकता आणि हे काय होणार? n² होणार. बघा, समजलं का तुम्हाला? कसं? इथे x काहीतरी झिरो आहेत, इथे पण x काहीतरी झिरो आहेत. x आपल्याला माहिती नाही किती झिरो आहेत, कारण की आपण nth ऑर्डरवाला मॅट्रिक्स घेतला आहे, 3/3 मॅट्रिक्स नाही घेतला आहे. ओके, आपल्याला जनरलाइज आन्सर फाइंड आउट करायचं आहे. मग इथे x एलिमेंट आहेत, इथे x एलिमेंट आहेत. बरोबर, आणि जे डायगोनलमध्ये एलिमेंट असतात ते डायगोनल एलिमेंट किती येणार आहेत? ते डायगोनल एलिमेंट समजा 3/3चा मॅट्रिक्स असेल तर 3 येणार, 4/4चा मॅट्रिक्स असेल तर 4 येणार, 5/5चा मॅट्रिक्स असेल तर 5 येणार, मग n/nचा मॅट्रिक्स असेल तर n येणार. म्हणजे इथले एलिमेंट किती झाले? n. मग मॅट्रिक्समध्ये ॲक्च्युअली टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती प्रेझेंट असतात? हे बघा, हा x प्लस हा x प्लस n, म्हणजे x प्लस x प्लस n एवढे एलिमेंट्स प्रेझेंट असतात. बरोबर, आणि तुम्हाला टोटल एलिमेंटची आयडिया कोण देतं? तर टोटल एलिमेंटची आयडिया देतं तर आपल्याला n². हे झाले टोटल एलिमेंट्स. टोटल एलिमेंट्स सर, हा x काय आहे? हा अप्पर ट्रायंगलवाला एलिमेंट्स. बरोबर, हा x काय आहे? हा लोअर ट्रायंगलवाला एलिमेंट्स. सर हे n काय आहे? हे डायगोनल एलिमेंट्स. बरोबर, मग या सर्वांना मिळून सर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती मिळत आहेत? तर n² मिळत आहेत. हां, हे क्लिअर झालं आहे. मग आता तुम्हाला काय विचारलं आहे? तुम्हाला विचारलं आहे मिनिमम नंबर ऑफ झिरोज, मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला x विचारलं आहे. म्हणजे काय विचारलं आहे? x विचारलं आहे. सो याला तुम्ही सिम्प्लिफाय कराल, इथे आन्सर मिळेल 2x प्लस n इज इक्वल्स टू n². म्हणजेच इथे तुम्हाला आन्सर मिळेल 2x इज इक्वल्स टू n² मायनस n. म्हणजेच तुम्हाला इथे आन्सर मिळेल x इज इक्वल्स टू n² मायनस n/2. सो हे तुम्हाला फायनल आन्सर मिळालं आहे, x इज इक्वल्स टू n² मायनस n/2. ओके, 2x n² मायनस n.
कसं? तुम्हाला इथे पण 0 पाहिजेत, तुम्हाला इथे पण 0 पाहिजेत, म्हणजे तुम्हाला दोन्ही एकच्या ठिकाणी 0 पाहिजेत. म्हणून 2x इज इक्वल्स टू आन्सर येतं आहे तुम्हाला n² - n. म्हणजे मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स किती असतील? n² - n. बरोबर, मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स असतील n² - n. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आता बघा, मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स. बघा, मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्ससाठी फंडा काय आहे? मी याला क्लिअर करतोय. मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोजसाठी काय फंडा आहे? तुम्ही एक मॅट्रिक्स घेतला, मॅट्रिक्समध्ये एलिमेंट लिहिले आहेत 1 0 0 0 5 0 0 0 9 या 0 0 8 घ्या. चला, अगेन आपण डायगोनल मॅट्रिक्स लिहिला आहे. बरोबर, इकडे लक्ष द्या, मी काय चेंजेस करतोय. मी इथे पण 0 करतोय, मी इथे पण 0 करतोय. चालेल, बरोबर. याला पण तुम्ही डायगोनल मॅट्रिक्स म्हणू शकता. मग सर समजा हा 5 आम्ही 0 केला आणि इथे 1 केला, चालेल, हा पण डायगोनल मॅट्रिक्स आहे. सर आम्ही इथे 0 केला तर नाही चालणार, कारण की हा नल मॅट्रिक्स बनेल. बरोबर आहे. मग यावरून तुमच्या काय लक्षात येतं आहे? यावरून तुमच्या लक्षात येतं आहे की डायगोनल जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी एक एलिमेंट पाहिजे, बाकी सर्व 0 झाले तरी चालतील. बरोबर. मी आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतोय की मला सांगा मॅट्रिक्समध्ये टोटल एलिमेंट्स किती असतात? सर मॅट्रिक्समध्ये टोटल एलिमेंट हे n² असतात, कारण की स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, टोटल एलिमेंट्स n² असतात. मग मला सांगा डायगोनलमध्ये किती एलिमेंट्स पाहिजे? कमीत कमी किती एलिमेंट्स पाहिजे? सर एकच एलिमेंट पाहिजे. मग तो एलिमेंट सोडून द्या ना, तो एलिमेंट मायनस करा. बरोबर. मग हा एलिमेंट काय आहे? 1 एलिमेंट्स रिक्वायर्ड इन डायगोनल. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज किती चालतील? n² - 1 चालतील. तो एक सोडून, एक तो कुठेही असू शकतो, तो एलिमेंट कुठेही असू शकतो. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स काय येणार? n² - 1 येणार. ओके, हे तुम्ही स्वतः पण थोडं अझूम करू शकता, गेस करू शकता, काही मोठी गोष्ट नाही आहे. समजलं ना? अरे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 9 आहेत. टोटल किती आहेत? याच्यामध्ये 9 एलिमेंट्स आहेत. बरोबर, टोटल 9 एलिमेंट्स आहेत. एक सोडून द्या, म्हणजे किती झिरोज आहेत? 8 झिरोज आहेत. काउंट करा, 8 झिरोज आहेत. बरोबर आहे. सो या पद्धतीने तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. बरोबर. आता बघा, मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मी डायरेक्ट आन्सर लिहितोय बघा. आन्सर तुम्हाला पचतंय का? n² - n/2. सर कसं काय? अरे 2 मिनिटापूर्वीच आपण फाइंड आउट केलं. हे बघा, इथले एलिमेंट फॉर एक्झाम्पल इथे आता 1 आहे, इथे आपण 2 लिहू आणि कुठलाही ट्रँग्युलर मॅट्रिक्स घ्या. 1 1 5 3. तुम्ही जर बघितला तर इथे हा लोअर ट्रँगल बनतोय. बरोबर. या मॅट्रिक्समध्ये मिनिमम नंबर ऑफ 0 म्हणजे ही संख्या. ही संख्या म्हणजे आपण 2 मिनिटापूर्वी x घेतला होता, याला पण आपण x घेतला होता आणि मधला जो आहे त्याला आपण n घेतला होता. बरोबर. असं लिहिलं होतं x + n इज इक्वल्स टू लिहिलं होतं n². बरोबर. मग आता इथं लिहिलं होतं आपण 2x इज इक्वल्स टू n² - n, म्हणजे x इज इक्वल्स टू येणार n² - n/2. अरे हां, बरोबर. सो x पाहिजे इथे. सो मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स इज n² - n/2. n² - n/2. ओके. आणि शेवटचा फंडा आहे मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज. मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज काय येणार? मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज. मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता ट्रँग्युलर मॅट्रिक्स घेऊ. 2 मिनिटापूर्वीच घेतला होता एक मॅट्रिक्स, आपण पुन्हा घेऊ. इकडे लक्ष द्या. मी 3/3चा तुम्हाला समजण्यासाठी एक मॅट्रिक्स घेतलो. कुठलाही आपल्याला जनरलाइज आन्सर फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे n/nच पाहिजे, पण मी 3/3 मुद्दा म्हणून घेतला आहे. एक काम करू आपण, हे जे एलिमेंट्स आहेत हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. बरोबर. तुम्हाला माहिती आहे डायगोनल एलिमेंट्स n असतात. यस, डायगोनल एलिमेंट किती असतात? n असतात. बरोबर आहे. डायगोनल एलिमेंट n आहेत. तुम्हाला डिस्टिंक्ट एंट्री विचारली आहेत. आता इथे आपण
एन डिस्टिंक्ट नंबर्स कन्सिडर करू. हे एन डिस्टिंक्ट नंबर्स आहेत, यांच्यामध्ये सेम नाही पाहिजे, एन डिस्टिंक्ट आहेत बरोबर. इथले जे नंबर्स आहेत, इथले जे नंबर्स आहेत ते आहेत एन स्क्वेअर मायनस एन बाय टू. हां, 2 मिनटापूर्वीच फाइंड आउट केलं आपण. हे नंबर्स आहेत एन स्क्वेअर मायनस एन बाय टू, म्हणजे हे पण डिस्टिंक्ट आहेत, एन पण डिस्टिंक्ट आहे. आणि मला सांगा 0 0 0 हा डिस्टिंक्ट आहे का? 0 नाही, म्हणजे 0 ही एंट्री काय आहे? 0 ही एंट्री एकच आहे. अरे 0 डिस्टिंक्ट नाही म्हणजे एकच आहे. सो म्हणून याचा आन्सर बघा काय येणार. याचा आन्सर येणार एन स्क्वेअर मायनस एन बाय टू प्लस एन प्लस 1 विच आर नथिंग बट दी मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज एन स्क्वेअर मायनस एन बाय टू प्लस एन प्लस 1. हे बघा मला सांगा हा काय आहे? एन स्क्वेअर मायनस एन अपॉन टू. दीज आर नथिंग बट दी डिस्टिंक्ट एंट्रीज ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे इथे ट्रायंगल बनतो, त्या ट्रायंगलच्या डिस्टिंक्ट एंट्रीज आहेत. हा एन काय आहे? एन डायगोनल एलिमेंट जे आहेत त्याच्या डिस्टिंक्ट एंट्रीज आहेत. आणि हा 1 काय रिप्रेझेंट करतो? 1 हा रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ झिरोज. ओके, 0 म्हणजे सेमच एंट्री ना, 0 म्हणजे सेमच एंट्री. डिस्टिंक्ट आहे का? 0 हा 0 वेगळा आहे का? नाही, 0ची एकच व्हॅल्यू आहे, 0 0 0 0 बरोबर. दीज आर नथिंग बट दी सेम आहेत म्हणून त्याला 1 पकडलं. सो म्हणून याचा आन्सर येणार मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज इन ट्रायंगुलर मॅट्रिक्स इज एन स्क्वेअर मायनस एन बाय टू प्लस एन प्लस 1. सो हा पॉईंट MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, CET पॉईंट ऑफ व्ह्यू, JEE पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्या मुलांनी व्यवस्थित करा. बोर्डात याला नाही विचारत, पण MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे याला करायचं आहे तुम्हाला बरोबर. सो पुढच्या लेक्चरमध्ये रिमेनिंग टाईप्स आपण बघू. या लेक्चरमध्ये एवढा पार्ट आपण कवर अप केला आहे बरोबर. सो ह्या गोष्टी व्यवस्थित करा. आज सोमोने जे प्रश्न विचारले ते सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्याला दिले आहेत. ठीक आहे, तुम्ही पण हे सर्व व्यवस्थित करून घ्या. हे पाठ पाहिजे, याचा एक चार्ट बनवून घरात लावून घ्या बरोबर. सो ह्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर राहतील आणि तुम्हाला MCQ सॉल्व करताना हेल्पफुल आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच. लेक्चर्स बघत राहा, तुम्हाला नवीन गोष्टी माहिती पडतील याच्यामध्ये.